मित्रहो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय दुःखद घटना जी काश्मीरमधल्या पहेलगाममध्ये घडली. भारतीय पर्यटकांवर जे काश्मीरमध्ये पहेलगाममध्ये पर्यटनासाठी गेले होते त्यांच्यावर वेचून वेचून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आणि त्यांचा जीव घेण्यात आला. काश्मीरमध्ये होणारे हल्ले हे काही भारतासाठी नवीन नाही आहेत, पण हा हल्ला अतिशय आणि वेगळ्या अंगाने विचार केला तर खूप वेगळा होता आणि एकमेव होता. कारण हा हल्ला पर्यटकांवर, निष्पाप पर्यटकांवर करण्यात आलेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा धर्म पाहून त्यांना ठार करण्यात आलं. धर्म पाहण्यासाठी त्यांना एका रांगेत उभं करण्यात आलं. भारतीय पुरुषांना एका रांगेत उभं करण्यात आलं आणि त्यांना पॅन्ट खाली करण्यास सांगण्यात आलं. त्यानुसार त्यांचा धर्म बघण्यात आला आणि जे हिंदू सापडतील त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. मित्रहो, अतिशय क्लेशदायी, म्हणजे शत्रूच्या हृदयालासुद्धा पाझर फुटावा इतकी ही अतिशय वेदनादायी घटना आहे. नुकत्याच लग्न झालेल्या नवविवाहित महिलेसमोर तिच्या पतीच्या छातीची गोळ्या घालून केलेले चाळण तिला किती वेदना झाल्या असतील हे आपण समजू शकतो. मित्रहो, प्रत्येक भारतीयासाठी ही दुःखद घटना आहे. आपल्या पित्याचा जेव्हा लहानग्यानं असा घाणेरड्या पद्धतीने आलेला मृत्यू पाहून त्या लहानग्याचं किंचाळणं, दुसरीकडे गोळ्यांचे भले मोठे आवाज, हा मृत्यूचा नंगानाच पहेलगाममधील एका मोकळ्या मैदानावर झाला. मित्रहो, पहेलगाममधील या हल्ल्यानंतर भारताने सुद्धा एक कडवट प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याचा सामना केलेला आहे. काही तातडीची पावलं भारताने उचललेली आहेत. तर ती पावलं ही प्राथमिक पावलं आहेत. याच्यापुढे भारताला खूप मोठी कारवाई अजून करायची आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, नरेंद्र मोदी, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक गोष्ट मनात ठेवतात आणि योग्य वेळी त्याचा बिमोड करतात, योग्य वेळी त्याला धडा शिकवतात. आता ही गोष्ट अतिशय वेदनादायी होती आणि भारताच्या दुसऱ्या जागी हल्ला करणारी होती. त्यामुळे काही प्राथमिक आणि कडक पावले भारताने उचललेले आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं एक पहिलं पाऊल म्हणजे पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यास घातलेली बंदी. दुसरं एक कडक पाऊल म्हणजे जे पाकिस्तान नागरिक भारतामध्ये राहत आहेत त्यांना पुढच्या 48 तासात, म्हणजे आज बार आहे गुरुवार, शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत भारत सोडून जाण्याची केलेली सक्ती. ज्या पाकिस्तान नागरिकांना भारताने व्हिसा दिलेला आहे तो व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आलेला आहे. आणि एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे सिंधू जलकरार जो होता त्याला भारतानं स्थगिती दिलेली आहे. पंडित नेहरूंच्या काळात झालेला सिंधू करार होता, तर तो स्थगित करण्यात आलेला आहे. आता सिंधू करार स्थगित झाल्यामुळे पाकिस्तानची कशी कोंडी होईल ते थोडक्यात पाहू. मित्र, सिंधू करार जाणून घेण्या अगोदर पाकिस्तानला सिंधू नदीचा काय नेमका उपयोग आहे ते आपण पाहू. भारतामध्ये कृषी क्षेत्र आहे हे बहुतांशी प्रमाणात पावसावर अवलंबून आहे आणि काही प्रमाणात नद्यांवर अवलंबून आहे. पाकिस्तानमध्ये उलटं आहे. पाकिस्तानमधलं कृषी क्षेत्र जे आहे ते पावसावर कमी आणि नद्यांवर जास्त अवलंबून आहे. त्यामुळे नदीचं पाणी अडवलं. सिंधू नदी ही पाकिस्तानमधली सर्वात मोठी नदी आहे. या नदीचं जर पाणी अडवलं तर पाकिस्तानी शेतकऱ्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते आणि पाकिस्तानमधील कृषी क्षेत्राची जर गळचेपी झाली तर आज जेवढी पाकिस्तानमध्ये अराजकता नाही त्याच्यापेक्षा कैक अराजकता देशांतर्गत माजेल. तुम्ही पाकिस्तानच्या गोष्टी ज्या आहेत, पाकिस्तानमध्ये खूप सुखी देश आहे असं कधी समजू नका. अतिशय आर्थिक परिस्थिती बिकट असलेला देश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे देशांतर्गत हिंसाचार अधेमध्ये खूप उसळत असतो. या सगळ्या गोष्टीतून पाकिस्तान आतून पोखरला गेलेला आहे आणि त्याच्यातच दुसरी गोष्ट म्हणजे आता भारतावर त्यांनी केलेली कुरघोडी. त्यामुळे भारत जेव्हा याचा प्रत्युत्तर देईल त्यावेळी पाकिस्तानला सामना करणं मुश्किल होऊन जाईल.
या सर्व गोष्टी करत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियात असतानासुद्धा ते अर्धवट दौरा टाकून तातडीनं मायदेशी परतले. निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या अर्थमंत्री ज्या अमेरिका दौऱ्यावर होत्या त्यासुद्धा तातडीनं मायदेशी परतल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांनी ही गोष्ट एवढी गांभीर्याने घेतलेली आहे की त्यांनी स्वतःच्या कार्यालयात जाण्या अगोदरसुद्धा विमानतळावर उतरल्यावर विमानतळातल्या मुख्य चेंबरमध्ये महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. तिथे तातडीनं काय काय करता येईल यावर प्राथमिक चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी पुढे दिवसभर मीटिंगचा सिलसिला चालू ठेवला. मित्रो, अशावेळी सामान्य भारतीयांना एक प्रश्न पडतो की पाकिस्तानला लगेचच धडा शिकवला पाहिजे. तर गोष्टी यामागे नेमकं कारण काय असतं की आपण प्रत्येक गोष्ट ही तातडीनं करू शकत नाही. कसं असतं मित्रांनो, हे विरोधी पक्षानं म्हणणं ठीक आहे. ज्यावेळी BJP विरोधी पक्षात होती त्यावेळीसुद्धा BJPची अशीच प्रतिक्रिया होती की पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे वगैरे वगैरे. तर या गोष्टी करीत असताना या ज्या गोष्टी आहेत आपण ज्या आता प्राथमिक केल्या त्या भारताच्या अंतर्गत गोष्टी आहेत. भारतानं त्या तातडीनं उचललेल्या आहेत. पण एखाद्या देशात शिरणं, एखाद्या देशात सर्जिकल स्ट्राईक करणं किंवा आंतरराष्ट्रीय असा हा जेव्हा विषय येतो त्यावेळी आंतरराष्ट्रीय गोष्टींचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ जसं पाकिस्तान काही गोष्टी आयात करतं, म्हणजे पाकिस्तानला काही गोष्टींची जी कमतरता भासते ती दुसऱ्या देशाकडून पाकिस्तान आयात करत असतो. तसं भारतसुद्धा काही गोष्टी या परदेशातून आयात करतो. अशावेळी जर आपण स्वतः निर्णय घेतला इतर देशांना विश्वासात न घेता तर ते दंडयोजना लागू करू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी पोखरणमध्ये अणुचाचणी घेतली होती. त्यावेळी अमेरिकेनं दंडयोजना लागू केल्या होत्या. अशा जर दंडयोजना लागू केल्या गेल्या, अशा दंडयोजना किंवा एखाद्या देशानं कुठलीही गोष्ट आयाती भारताला न देण्यास नकार जर दिला, भारताला कुठलीही गोष्ट द्यायची नाही, तर भारताची कोंडी होऊ शकते आणि देशांतर्गत दुफळी माजू शकते. उदाहरणार्थ आपण ज्या गोष्टी अन्नधान्याच्या गोष्टी आयात करतो परदेशातून, त्या गोष्टी जर त्या देशानं थांबवल्या तर भारतामध्ये अंतर्गत दुफळी माजू शकते. म्हणजे पैसे आहेत, देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे पण अन्नधान्य नाही खायला, अशी अवस्था होऊ शकते. त्यामुळे या सगळ्या देशांचा कानोसा घ्यायला लागतो. त्यांची मतं घेऊ शकत नाही, पण त्यांच्या मतांना काय आपल्या दृष्टीने किंमत नाही, कारण आपला देश कसा करायचा, आपण काय करायचं हे आपण ठरवायचं असतं. पण त्यांचा कल विचारात घ्यावा लागतो. सुदैवानं ह्या वेळचा सर्व देशांचा कल हा भारताच्या बाजूने आहे. फक्त आपल्याला चीनची प्रतिक्रिया अजून कळू शकलेली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा या प्रकरणात भारत जो पावलं उचलेल त्याला सशर्त पाठिंबा देण्याचं मान्य केलेलं आहे. इतर जे देश आहेत छोटे मोठे त्या देशांनीसुद्धा भारताच्या बाजूने उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आत्ता भारताला कुठलीही पावलं उचलण्यास भारत सज्ज आहे. फक्त ती पावलं उचलताना काळजीपूर्वक आणि खूप तयारीने उचलायला लागतील. कारण त्याचा चांगला असो वाईट असो परिणाम पुढे कोणाला भोगावा लागता कामा नये, वाईट परिणाम विशेष करून. मित्रहो, आता एक महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या पहलगाममध्ये हा भारतीयांवर हल्ला झाला तो हिंदू असल्याचा, म्हणजे जे हिंदू आहेत त्यांना ठार मारण्यात आला आणि विशेष करून पुरुष आहेत त्यांना ठार मारण्यात आलं. तर हे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी का केलं, तर त्यामागे कारणं अशी आहेत की नरेंद्र मोदींनी गेल्या काही वर्षांमध्ये मुस्लिम विरोधी घेतलेली भूमिका जी अपरिहार्य होती आणि ती कधी ना कधी घेणं भाग होतं. ती पावलं धाडसी होती आणि ती घेणं भाग होतं. कारण काँग्रेस सरकारनं मुस्लिमांना एवढं डोक्यावर चढवून ठेवलं. डोक्यावर चढवून ठेवलं तर मुस्लिम हा अल्पसंख्याक आहे देशामध्ये, तर त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं वगैरे हे केलं असतं समजू शकतो. पण त्यांच्यासाठी जे वेगळे कायदे निर्माण केले ते अतिशय अन्यायकारक आहेत. उदाहरणार्थ 370 कलम काश्मीरमध्ये, 370 कलम म्हणजे तिथे कोणी जमीन घेऊ शकत नाही बाहेरचा माणूस काश्मीरचा सोडून. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं केंद्र सरकारसुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजे राज्य सरकार तिकडे वेगळंच त्यांचं सरकार, केंद्राच्या अखत्यारीत सरकारच चालत नाही. ते जसं महाराष्ट्रात अशी अराजकता माजली तर केंद्र तिथे हस्तक्षेप करू शकतं.
इथलं सरकार बरखास्त करू शकतं. तसं कुठलाही कंट्रोल काश्मीरमध्ये भारत सरकारचा नव्हता. आता हे एवढी अन्यायकारक गोष्ट, म्हणजे तो फक्त काश्मीर हा भाग भारतात आहे असं आपण स्वतः छाती पडवून सांगायची. तिथले लोक काय म्हणत नाही की आम्ही भारतात आहोत. हे कलम हटवलं. वक्फ बोर्डाच्या विरोधात केंद्र सरकारनं कारवाई सुरू केलेली आहे. मित्र, कसं आहे माहिती आहे का, आपल्या मुस्लिम धर्मामध्ये जे मुलं असतात त्यांना धार्मिक शिक्षण लहानपणापासूनच दिलं जातं. आपल्याकडे हिंदू धर्माची अशी एक ही आहे, रचना अशी केलेली आहे, ते आपण आपसातच भांडत बसतो. आता तुम्ही बघताय गेल्या काही महिन्यांपासून छावा चित्रपट आला आणि आपल्या राज्यातलं एवढं वातावरण बिघडून गेलं की तो ब्राह्मणेतर वाद सुरू झाला. एवढा पेटला की यूट्यूबमध्ये सगळे निम्म्यापेक्षा जास्त व्हिडिओ त्याचेच तुम्हाला दिसतील. यामुळे झालं कसं, ब्राह्मणेतर वादात हिंदू दुभागला गेला. त्याच्यात परत इतर ब्राह्मणेतरमध्ये पण काही गट पडले. असा हिंदू दुभागला गेला. मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा 2 पंथ आहेत, शिया आणि सुन्नी. पण त्यांच्यात कधी चकमकी एवढ्या टोकाला जातात का बघा, नाही. तुम्हाला कळणारही नाही शियाचा कोण आहे, शिया पंथाचा कोण आणि सुन्नी पंथाचा कोण. ते एकत्र स्वतःला मुस्लिम म्हणून घेतात जेव्हा असं काही येतं. आपण तसं करीत नाही कधी. आपण तो ह्या जातीचा असंच करीत बसतो. आणि एक लक्षात ठेवा, मुंबई ही महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रात कधी ना कधी अशा वातावरणाचा पाकिस्तान गैरफायदा घेऊ शकतं. त्यावेळी आपण करणार काय, याचा प्रत्येक हिंदूनं विचार केला पाहिजे. आपण जातीजातीत लढत बसणार. जातीजातीत लढण्याबद्दलही माझं काय म्हणणं नाही. जे 300-350 वर्षापूर्वी जे घडलं आहे त्याचा हवाला देऊन आपण लढतो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सध्याच्या स्थितीवर लढलो आपण तर ठीक आहे, समजू शकतो. पण हे आपलं काय चाललं आहे मित्रांनो, आपल्यातलं एखादा माणूस धार्मिक शिक्षण द्यायला गेला तर त्याला वेडा ठरवतात. त्यामुळे आपल्यामध्ये धार्मिक जागृती अजिबात नाही. आपल्याला धर्माभिमान नसणं याला खूप चांगल्या विचाराचा ठरवतात. मित्रांनो, त्यांच्यामध्ये मुस्लिम धर्मामध्ये प्रत्येकाला धार्मिक शिक्षण अनिवार्य आहे आणि ते धार्मिकता जोपासतात. बघा, कुठलाही पाकिस्तानमधला नाही, मुस्लिम धर्माचा कुठलाही माणूस बघा, तो धार्मिकता त्याची उघडपणे जोपासतो. आपण तशी अजिबात जोपासत नाही. आणि एवढं करून सुद्धा आपण स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे समजतो. तर ठीक आहे, यापुढे आपण सर्व हिंदू म्हणून एक व्हायला पाहिजे. नाहीतर हिंदूंवरचं संकट आता तुम्ही बघितलं आहे. हे संकट कशी चाल करून आपल्यापाशी आलं आपल्याला काहीच कळलं नाही. उद्या महाराष्ट्रात जरी ते आलं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही, कारण मुंबईवर पाकिस्तानचा कधीपासून डोळा आहे आणि मुंबईत घुसणं हे फार पाकिस्तानी लोकांसाठी कठीण नाही. आता महत्त्वाचं म्हणजे पेहलगामसारख्या ठिकाणी जे पर्यटनासाठी एक खूप मोठं स्थान आहे, त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अशी कमकुवत कशी ठेवली गेली. जम्मू काश्मीर हा नेहमी धगधगता विषय राहिलेला आहे. तिथं कधीही दहशतवाद उफाळून येऊ शकतो. असे असताना सुद्धा केंद्र सरकारने तिथल्या सुरक्षेकडे एवढं दुर्लक्ष का केलं, हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. कारण पेहलगाममधलं जे मैदान आहे ते तुम्ही बघताय, ज्या व्हिडिओ जे त्याचे प्रसिद्ध आले तिथे त्यावेळीसुद्धा पर्यटक किती मोठ्या संख्येनं होते. आणि नेहमी गजबजलेलं ते पर्यटन स्थळ आहे. आणि जम्मू काश्मीरमधलं विशेष करून आहे तर त्या ठिकाणी सैन्य असणं गरजेचं होतं. पण ते सैन्य नव्हतं. ते का नव्हतं बरं, तिथे जवळपाससुद्धा सैन्य नव्हतं. असं नाही की त्या स्पॉटवरच असायला हवं असं मी म्हणत नाही, पण तिथे जवळपाससुद्धा सैन्य नव्हतं. त्यावेळी म्हणजे त्यांना सैन्याची मदतच यायला खूप इतका वेळ लागला की ते जे कोणी दहशतवादी होते ते आरामात पळून गेले तिथून, गोळीबार करून पर्यटकांना ठार मारून. त्यामुळे कुठेतरी केंद्र सरकारनं याच्यावर तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे की जी काश्मीरमध्ये पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी सुरक्षा पुरवणं. हा मुद्दा या वेळेमुळे ऐरणीवर आलेला आहे. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये आपण पर्यटक म्हणून जाणं.
मित्रांनो, जम्मू काश्मीरमधली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. जम्मू काश्मीर हे जरी भारताचं एक अंग असलं, भारताचा एक स्वर्ग पृथ्वीवरचा स्वर्ग आपण मानतो, पण तिथले बहुतांशी नागरिक हे पाकिस्तान धार्जिणे आहेत आणि ते कधी तुमच्याशी गफलत करतील माहीत नाही. त्यातला कोण नागरिक चांगला आहे, कोण नागरिक वाईट आहे हे आपल्याला माहीत नसतं, कारण आपण पर्यटक असतो. तर अशावेळी त्यांना आपण पर्यटनाला जाऊन त्यांची पोटं चालवतो. त्यांच्या पोटाला खाऊ पिऊ पर्यटनावर मिळतं. बरं, पर्यटन हे जम्मू काश्मीरमधला खूप मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे तिथले गोरगरीब लोकांना जे पर्यटक येतात त्यांच्यामार्फत उत्पन्नाचं साधन मिळतं. तरीसुद्धा ते पाकिस्तानला सामील होतात, दहशतवाद्यांना स्थान देतात, स्वतःच्या त्यांना भारतात येण्यास मदत करतात. आणि एवढं जर करीत असतील तर आपल्याला ते जाण्याचीच गरज काय? स्वर्ग खूप आहे. स्वर्गात जायचं असेल तर खऱ्या स्वर्गात जाणार. इथे आपण जाणार, स्वतःच्या छाताडावर गोळ्या मारून घेणार आणि मग परत येणार, रडत बसणार. यापेक्षा तिथल्या लोकांना व्यवसाय द्याच कशाला पर्यटनाचा. हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि महत्त्वाचा आणखी एक विषय की आपल्या देशप्रेमाचा. भारत पाकिस्तान क्रिकेट नको. भारतातील किंवा भारताचे पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानचे भारतामध्ये म्युझिशियन्स किंवा आर्टिस्ट असतात, ते आले नाही पाहिजेत. हे आपण संबंध तोडतो. भारत पाकिस्तान मॅच असताना जर पाकिस्तान जिंकला किंवा पाकिस्तानचा एखादा जर खेळाडू भारतीयातला एका माणसाला आवडला तर तो आपण देशद्रोह समजतो. पाकिस्तान जिंकला आणि एखाद्याने फटाके वाजवले नाही किंवा एखादा नाचला नाही तर तो देशद्रोही ठरवतो. पण मला सांगा, इतकी लोक आपलीच माणसं मृत पावली दहशतवादी हल्ल्यामध्ये, त्यांच्यासाठी एक कॅन्डल लावायला, त्यांना श्रद्धांजली वाहायला किंवा पाकिस्तानविरोधी घोषणा द्यायला किती भारतीय रस्त्यावर उतरतात? तर 50-60 लोक. उरलेल्या भारतीयांचं देशप्रेम गेलं कुठे? की ते क्रिकेटपुरतंच मर्यादित राहिलं. अरे जेव्हावर बेतलं तर तेव्हा तुम्ही कधी बाहेर पडणार ना, त्यावेळी तुमचं देशप्रेम नाही पाळून येणार. उलट जिथे खेळाडूवृत्ती जोपासायला पाहिजे. ठीक आहे, एखादा पाकिस्तानी खेळाडू असला, तो एखाद्याला आवडता असू शकतो, त्याचे क्रिकेटमधलं त्याचं जे योगदान आहे ते आवडत असू शकतं, किंवा त्याचे जो शॉट्स मारतो तो क्रिकेटमध्ये ते आवडते असू शकतात. याच्यात देशप्रेमाचा काही संबंध येत नाही. देशप्रेमाचा संबंध येतो तिथं आपण अलिप्त राहतो. तिथे कॅन्डल लावायला सुद्धा जात नाही किंवा तिथं निषेध करायला सुद्धा रस्त्यावर आपण उतरत नाही. ही केवढी मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मित्रांनो, पहलगाममधून काय साध्य झालं हे आत्ता तरी त्याचा हिशोब करण्याची वेळ नाही. सध्या आपण दुःखात आहोत. निश्चित आपल्या मनात चीड आहे आणि तिची भरपाई केंद्र सरकार नक्की करेल, कारण केंद्र सरकारचे सर्वेसर्वा हे नरेंद्र मोदी आहेत. ते नक्कीच पाकिस्तानला कडवट मुकाबला करतील या गोष्टीचा आणि पाकिस्तानला धडा शिकवतील. जे या हल्ल्यामध्ये मृत झाले त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. हे जे झालं ते भारतासाठी शेवटची वाईट बातमी असेल अशी आपण आशा करूया. यापुढे जम्मू काश्मीरमध्ये अशी घटना पुन्हा घडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करूया. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण एक संघ राहूया. हिंदू म्हणून आपण एक संघ राहण्याची गरज आहे. नाहीतर जे काश्मीरमधले लोक फितूर होत आहेत आणि आपल्याच लोकांच्या छाताडावर गोळी घालण्यासाठी दहशतवाद्यांना छुपा पाठिंबा देतात, तशीच आपल्यातलीच काही लोक अमुक एका जातीच्या समूहासाठी जर असं काय झालं तर ते आश्चर्य वाटायला नको. इतकी परिस्थितीमध्ये ताणली गेलेली होती, तशी परिस्थिती परत उद्भवायला नको. हिंदू म्हणून आपण एक संघ राहणं किती महत्त्वाचं आहे हे पहलगाम घटनेनं आपल्यासमोर एक चित्र उभं केलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.